परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। रुमाल धुवायला तिकडे दाटून आहे ना ते का वा त्या आपल्या आंघोळीचं नाही का बाथरूम तिथं एकच आहे. कुंडली सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक येषांचन सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साक्रियंशिक खतम ज्ञानदान कर विनायक ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान श्री अगरुद देव का स्वप्न में गुरु से मिलाप। तब बारंबार अपना जन्म मरण सुनिके ता अगरुद देव ने विचार किया, जो किसी प्रकार से वन के बाहरी निकसी जाऊं, और वन के बाहरी नहीं भी निकसू तो भी चांडाल भाव मेरा दूरी होए जावे और देव भाव सदा बना रहे। विचारवंत काही मी उद्धार पाहिजे काही कृपा करणार असे तुम्ही सांगा संत जन. पुरेपुरे गर्ववास त्या या विषयाचा या अभंगाचा संबंध आहे. किंवा संसार शिनले जे देवीची घराने त्या बोबाने ओ दे श्रुती हे अंतरंग परमार्थाचे विचार आहेत. अंतरंग या शब्दाचा अर्थ तत्वाचे जवळचा विषय. असं आहे. तेव्हा आता तो उदास नाही नारायण जाऊ मध्ये जुना गांधीने काय काय करतोय आम्हाला परिणाम नारायण नावरे नारायण करून त्याची एक करी विटंबना पत्ना नाही. आता तो उदास नाही नारायण धाव मध्ये गांधीले या विषयाचे अभंगाची भूमिका आहे. आता अग्रदेव त्याच्या शब्दार्थ काल ऐकला आणि त्या अग्रदेवाला गुरुची प्राप्ती झाली. गुरुपाशी गेला. आता संतापाशी गेलो काय मागावून काय बोला हे करणं अवघड. अगोदर संत करणं कठीणच आहे. साधू करणं कठीणच आहे. गुरूंची आठवण मुक्त कीर्तन करतात का कीर्तन करतात ते मुक्त असतात. तर कीर्तन करतात ते मुक्त नाहीत. मुक्त कीर्तन करतात. मुक्त म्हणजे अनुभवी महात्मे. अनुभव असं सांगता येईल मला तुम्हाला. आबा झालं गुरु झाले महात्मा अनुभव. आता बाकीचे आम्ही पाठ करून कीर्तन करतात ते नाही त्या योग्यतेचे. म्हणून गुरुची भेट होणं फार मोठं भाग्यच आहे. गुरु पण अनुभवी मिळणं हे त्यातलं भाग्याचं आहे. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन शेवले दोन दुरावले. तुकोबारांनी प्रार्थना केली भगवंताकडे, हे भगवान मला असा महात्मा कुठे मिळेल, असं कोणतं पुण्य करू की ज्या पुण्याने मला त्यांची भेट होईल. म्हणून अग्रदेव स्वप्नामध्ये गुरुशी भेटला आणि त्याने विचार केला की जन्मावरून रूपी संसारातले दुःखाचे ठिकाण आणि संसाररूपी अरण्य आणि ह्या अरण्यातून पार पडण्याकरता
आणि अरण्य या शब्दाचं दुःखाचे ठिकाण असतं. अरण्य हे शब्द दुःखवाचक आहे. आणि हे विचारांतर करतं, हे तुम्हाला काही कळत नाही. जन्म म्हणून हे अरण्यामध्ये आहे, स्वप्नामध्ये, आणि अरण्यामध्ये अज्ञानाचं. अज्ञानामुळे जन्म मरण, आणि त्याच्यामुळे मग सगळेच कारचा विषय लक्षात ठेवायचा. चांडाळ आहे, कथा कीर्तन आहे, भजन आहे, तीर्थवर्त, हे सगळं स्वप्नात. आणि हे सगळं चांडाळाला दुःखदायक. आणि चांडाळ म्हणजे 2 देहात अभिमानी जीव, हे विषय. आणि त्याला त्याच्या पूर्व पुण्याने असं वाटलं की आता आपण ह्यातून काय कसं पार पडायचं, म्हणून त्याला श्री गुरुची भेट झाली. आणि तिथे तो आता श्री गुरुला काय विचारतो, काय प्रश्न करतो ते ऐका आता. किसी प्रकार से वन के बाहरी निकसी जाऊ. कोण्या रीतीने मी या वनाच्या बाहेर पडेन. अरण्य रूपे, अज्ञान रूपे अरण्य, किंवा विषय रूपे अरण्य, किंवा वासना रूपे अरण्य, किंवा चिंता रूपे अरण्य, हे अरण्य आहे. विचाराच्या दृष्टीने वेळे हो तुम्हाला कळलं ना काय करू. त्याला चिंता रूपे अरण्य इतका घोर आहे, ते झोपेतच चित्त लीन झालं तर ठीक नाही. तर चिंता थांबायची. चिंता ही अग्नी जिवंत असताना जाळतो. प्राण गेल्यावर तरी ही अग्नी जाळील, पण चिंता नावाचा अग्नी रात्रंदिवस जाळतो. चिंता नावाच्या अग्नीनं माणसं क्रॅक होतात, वेडे होतात. आणि चिंतारूपी अग्नीतून पार पडायला गुरुला विचारावं काय करायचं आता. आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला चिंता नव्हत्या रोगातून दुसरी कोणीच पार पडू शकत नाही. ते कोणी सोडू नये एका सद्गुरू वाचून. इष्टमित्र सज्जन सखे हे तर सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाकच असताना. हो अरण्यात आहे, म्हणून या अरण्यातून बाहेर पडल्याशिवाय खरं सुख नाही असं विचार आहे. आता ती श्री गुरुला कसं विचारतो बघू आपण. और वन के बाहरी नहीं भी निकसू तो भी चांडाल भाव मेरा दूरी होई जावे और देव भाव सदा बना रहे. जरी मी ह्या संसारूपी अरण्यातून बाहेर पार पडलो तरी श्री गुरुच्या कृपेने माझा चांडाळ भाव म्हणजे देवबुद्धी जाईल आणि देवबुद्धी होईल. सो और तो कोई उपाय बनते निकसने का है नहीं. आणि याच्याशिवाय श्री गुरुच्या विचाराशिवाय या संसारूपी अरण्यातून बाहेर यायला दुसरा उपाय नाही, दुसरं साधन नाही. याला एकच गुरुजींचे दर्शन द्यावं आम्हाला. भूक जाण्याकरता जेवण हेच एक मुख्य साधन, बाकीचं नाही. भूक जायची असताना त्याला जेवणच एक साधन, बाकीचं नाही. रूप डोळ्याचा विषय नाही, कानाचा विषय नाही, नाकाचा विषय नाही, हाताचा विषय नाही, त्याला जेवणच पाहिजे. तसा जन्म मरण रूपी दुःख, चांडा रूपी दुःख, अरे तुम्हाला कळा ना साधूंचा विचार. साधूंच्या विचाराने जर तुम्हाला कळलं तर तुम्ही प्रपंच करू शकत नाही. कळत सांगतो त्यांचे विचार. आता तुमचा विचार संसार दुःख म्हणून चौकडी इंगळ. संसाराचं मूळ दुःख आहे. अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे. संसार चौकडे इंगळ. इंगळ या शब्दाचा अर्थ रस रसिक कोळचे. आणि ते तुम्हाला सुख देते, पण तुम्हाला मोह नव्हता विषय त्याच्यामध्ये दुःख वाटत नाही. एकच तुमच्या जवळ असा एक विकार आहे मोह नव्हता. त्या मोह नव्हत्या ह्याने नाही मी विषय सांगू शकत झालं. मोह नव्हत्या विषयाने माणसाला दुःख सहन करतो झालं. दुःख होत आहे. आता सांगायचं का हे राजा किती दुःखात आहे. हां आपण त्याला जर उपाय केला तिथे रडेल उद्या. असं खूप जगाची रीत आहे. आज किती उदास आहे, किती दुःख आहे, पण उद्या त्याला जर काही नियमाने आपण त्याला वागवलं किती रडत बसेल. मध्ये पोरांनी 40,000 खर्च केला आणि उलट तीच राजा बोलत होते उलट सुलट ह्याला. त्याचं नाम मोह आहे. त्याला काय फाशी दिली ती, त्याचं चांगलं होण्याकरता एवढा खर्च केला पोर तीच नाही. ह्याचं नाव मोह आहे. म्हणून गुरुजींनी सांगा सुटत नाही तो मोहन, शिकू देत नाही तो मान. सुटत नाही तो आणि शिकू देत नाही तो. आणि जिथं मोह आणि मान नाही तो मुक्त झाला.
आणि मोहमान नैसवणे करता जग मिथ्या ठरलं पाहिजे, तरच मोह नैसवणे. तोच आता अर्जुनाचा विषय चालू आहे ना. म्हणून जर मी ह्याच्यातून नाही तर देवभाव होतो, चांडाळ भाव नाही. देहबुद्धी जाईल आणि ब्रह्मबुद्धी होईल. देहबुद्धी गेली म्हणजे चांडाळ भाव गेला, ब्रह्मबुद्धी झाली म्हणजे देवभाव झाला. ब्रह्म विद्या के उपदेश करने वाले आचार्य अपनी शंकु वन के भारी निकासे है. आणि जे अनुभवी महात्मे आहेत है ना, काय सांगू तुला, सद्गुरू एक कृपा मज केली, निज वस्तू जाळली माझी मज, माझे सुखमत जागेले डोळा, दिली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. नामदेवराय ज्यावेळेस गेले तिकडे त्यावेळेस देवाने पाठ लावलंय. देवावर संसाराचं बाहेर काढता येत नाही. साधेच संसाराचं बाजूला करतात, साधेच उपदेश करतात, देहबुद्धी नाही म्हणून. आणि तिचा अभंग आहे नामदेवराय. ज्यावेळेस विश्वा खेचरची कृपा झाली त्यावेळेस सद्गुरू नायकी कृपा मध्ये केली, तेव्हा आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरु म्हणजे आबासारखे गुरुसारखे गुरु असाय. कथा कीर्तन करणारे गुरु नसते, धंद्याविक असतात. अनुभवी महात्मे वेगळे. हिऱ्याच्या खाली नाही, सिंहाचे कळप नाही, मेंढराचे कळप आहेत. तसे मेंढराच्या जातीचे हे कीर्तन बदल करणारे. सिंहाचा एकच वर्ग असतो. वाघाला काय मेंढरासारखे उत्पन्न नाही काय. वाघ 12 वर्षाला जन्मतो. गुरुजीनं म्हणा सिंह एकदाच जन्मतो. सिंहाचा जन्म एकदाच, वाघाचा जन्म 12 वर्षांनी. तसे साधू थोडे विरळे असतात. म्हणून या संसारचे समुद्रातून श्री गुरुच तारतील. आणि ते ब्रह्मव्यक्ती पाहिजे. ब्रह्मव्यक्ती म्हणजे ब्रह्मानुभवी. ब्रह्मानंदी सदा डोलतो. तो महात्मा ब्रह्मानंदामध्ये डोलतो झाला. आनंदामध्ये माणूस डुलतो, पण ते स्वरूप आनंद कळला पाहिजे. विषयानंद तर नाही. मोहामुळे अज्ञानामुळे विषयात आनंद वाटतो. नाही रे, काय तर तेच नको सांगायचं. संसारात सुख नाहीच. संसार आले सुख आहे कोठे. जे काय जन्मवणारे आले त्यांना विचारा सुख कुठे आहे. सुख नाही. मनाचा मार वेगळा, कर्माचा मार वेगळा, शरीराचा विकार वेगळा. कुठे आहे याचं सुख. शरीर रोगाचे भांडार कुठे कळतंय. कोणतं शरीर असं योग्य आहे. जे काही भगवत भक्त आहे, जे विधीने बघतात त्यांचे शरीर आरोग्य राहतं. बाकीचे आहेत का. विकार आहे. शरीर दुःखाचा कोटार आहे, रोगाचा भांडार आहे, मळमूत्राचे पिशवी आहेत. कुठे हे पण कुठे कळतंय. शरीर हे असं व्हायचं घाण आहे. नाही शरीर अपवित्र राहायचे. शरीरासारखं अपवित्र काहीच नाही. म्हणून हे दुःखरूप आहे. आणि हे दुःखरूप आहे ही साधूकडून कळतंय, दुसऱ्याकडून नाही कळत. चला. यह विचारिके आचार्य को स्वप्न काल में ही सो अग्रुद देवता प्राप्त हुआ. आणि असं त्याने विचार केला. स्वप्न कालामध्ये त्याला श्री गुरुची प्राप्ती झाली. सो विधिपूर्वक प्राप्त हुआ जो शिष्य ताको आचार्य देववाणी रूप मिथ्या ग्रंथ उपदेश करता हुआ. आता श्री गुरुला विधियुक्त शरण जावं लागतं. श्री गुरुला विधियुक्त कसं जावं. श्री गुरुच्या शरणांगीचा विधी आहे, नियम आहे. हो, तो कसा सांगतो. एक चिंतन फार मोठं महत्वाचं आहे. श्री गुरु असे बसावेत आसनावर आणि त्यांची पूजा करावी. असे फेटे हात दोन्ही बांधावे आणि साष्टांग नमस्कार करावा. नुसतं काय म्हणतो काय साष्टांग दंडोत. ते नारायण म्हणून दंडोत, ते साष्टांग दंडोत. साष्टांग दंडोत म्हणजे 8 अंगांनी त्यांच्याकडे असं साष्टांग घालावं लागतं आणि हात बांधावा.
त्याच्यामध्ये तुळशी पत्र काय घेते घ्यावं आणि काया वाचा म्हणजे तुम्हाला अर्पण आहे असं म्हणावं आणि ते म्हणावं म्हणजे ते खरंच अर्पण करावं तरीही होतंय. आता हे ऐकावं लागतं. कोण करतं असं? आम्हाला पैशाची गरज म्हणून आम्ही गुरु म्हणतो आणि तुम्हालाही गुरु पाहिजे म्हणून तुम्ही म्हणतो हे आमचे गुरु आणि दोघांनाही काय ऐकलं नाही. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य विठोबाच्या नरकात जाते. हो तुकोवर आहे म्हणतात. जर अनुभवी नसतील निष्ठावंत जर नसेल हे दोघं नरकात जातात असं तुकोबार येतो. आपले गुरु तो चिताळ जो सांगे अपरोक्ष ज्ञान देह तिरासिंग परम ठेवल्या न सद्गुरु ऐक राया श्री गुरुचे लक्षण तोडी शिष्याचे भाऊ बंधने उठे ठाणे अहंकाराचे नाव सद्गुरु सांग कुठे ऐकते. हो लई जरा नामचिंतन करा. नामचिंतन सगळं होते का तुझं डोसकं होतं काय नामचिंतन नामाची शक्ती कळून देऊ ना. पण नाही हे आंधळीची परंपरा. आंधळ्याच्या कटे लागले आंधळे आपणच डोळे नाही म्हणून घात एका वेळी मागे पुढे दोघंचे खड्ड्यात जातात. गुरु खड्ड्यात जातो शिष्य खड्ड्यात जातो. खड्ड्यात म्हणजे नको सांगायला. खड्ड्यात म्हणजे प्रपंच शिष्याला वाढवून देणं ही खड्डा आहे. शिष्याला मुक्त करावा का शिष्याला दुकान टाकून द्यावं ही खड्ड्यात जाणं आहे. नाही तुझ्या हिरीला पाणी लागेल खड्ड्यात टाकलं भोसडीचं त्या मालकानं त्या रघुरीनं. कसा असावा अरे होळीवरती चालू वेळे सोडवरतीला मग ती श्री गुरु पिठं काय लग्नाला पैसे देते श्री गुरु कसेच गुरु ते खड्ड्यात टाक नाही. खरं बोलव झोपत नाही. प्रपंच करायला लावणं म्हणजे खड्ड्यात टाक थोडक्यात. आणि आमच्या गुरुने सांगत लाव त्याला काडी आपल्याने हाते लावून यायची मागूची त्याच पाहू नये. आपल्या हातात काडी लावा आणि त्याच्याकडे तोंडच बघू नये तेव्हा ते आनंदाचा लहरात हे तर काय. म्हणून श्री गुरु असे असते आणि श्री गुरु शिवाय संसार अरण्यातून पार कोणी पाडत नाही. ते कोणी सोडून एका सद्गुरू होते ते म्हणजे सांगा ना जन्म कोणाकडून नाहीचं झालं आणि जो पण जन्म मरण आहे तो पण तुम्हाला दुःख भोगत लागत. हसून नाही भोगा रडून नाही भोगा. हसणं म्हणजे एक न कळण्यामुळे हसतं. लहान लेकरं हसत नाही का त्याला काय कळत तसं जीव हे अज्ञानी नाही झालं. म्हणून श्री गुरु शिवाय या संसाररूपी अरण्यातून कोणी पार पाडत नाही. मग संसाररूपी अरण्यात वाटे चालत ते लागत गुणदोषा ठेसा त्या डोंगरावर ठेसा आहे ते काटे सगळे ते नाताचं भागवत होता त्यात केलं याचं वर्णन. मिथ्या आचार्य का मिथ्या शिष्य को मिथ्या संस्कृत ग्रंथ से उपदेश. म्हणजे दोन्ही मिथ्या ग्रंथ मिथ्या श्री गुरु मिथ्या आणि उपदेश मिथ्या. पण मिथ्यापासूनच त्याचा उद्धार होतो कारण खोट्याकडून खरं निघतं. खोट्याकडून खरं निघतं ना. आता त्याला मिथ्या कळल्याशिवाय त्याला खरं कसं कळेल. आता तुम्ही खोट्याला खरं मानतात. जीव हा खोट्याला खरं मानतोय त्याच्या देखत खोटे आजा मेला पंजा मेला बाप नसणार नेला देखत ऐकत असतो पण तेही तसे झाले खरं खोटं हे. पण इतका जीव मोहात गुंतला की मेल्यावर सुद्धा माणसं 12-12 वर्ष रडतात. राग झाली त्याची राहिलं का ते तुला रडायला काय कारण आहे. याचं नाव मोह याचं नाव अज्ञान आहे. देखत त्यांनी जाळलंय त्याची राग गंगेत टाकली यांनी तरी रडते. केवढं अज्ञान हे कळतंय का. हे कोणाची गोष्ट संसारच नाही रे. संसाराला आम्ही किंमत देत नाही. गोरखाचा विषय शाळेतला विद्यार्थ्याचा विषय तसं परमार्थ करणारची बोंब ही आहे. महोदय झालं श्री गुरु विशेष शोक उत्पन्न होईल तो प्रश्न वेगळा आहे. पण काय सांगतो गुरुजीने सांगितलेलं माझ्या सांगा काय करा. एक महाराज कीर्तन करत होता. जाऊ माझा अनुभव वेगळा सांगा.
आणि कीर्तन म्हणजे ज्ञान सांगावं लागलं, गुरुंनी सांगावं. आणि ज्ञान सांगताना आता जग मिथ्या, संसार लटका, तो असं सांगायला लागला. गुरुंनी सांगावं परिषद घेऊ आपण त्या महाराजांची. एक जण तुझ्यासारखं उठलं, हा हळूच कानात, महाराज तुमचं कुत्रं पिलू मिळलं, चक्करच आलं म्हणजे महाराजाला. ही बोंबाई कीर्तन करणाराची. हो, आता तुझं पिलू मिळलं जरा थोडं म्हणलं की चालेल, पण तुझं पिलू कशाला म्हणावं, आपलं कुत्रं म्हणायचं. ही जीवाचं बोंबाई रे, खरं असंच आहे रे. ते गंगा हे नाही आमच्या घरात नाही, जे महान लोक आहेत त्यांचे. काकानं सांगितलं होतं, ती मुरली मेलेलं नाही का मारवाडी, त्यांनी गुरुचं म्हणून हे गेलं काका, आणि त्याने ऐकलं. आता ते म्हणले का गुरूंचे शिष्य माझेच गुरु आहेत. म्हणले बरं ठीक आहे सर, पण मी सांगितलं कसं वाटलं तुम्हाला, कशाला विचारतो असं. आपल्या रंगात रंगायचं, कोणाला कळेल कोणाला नाही कळायचं. पण लोकांनी मला चांगलं म्हणा, हे आणि ते देहबुद्धी केली ही चांडाळच असत. हो, माझं बरोबर आहे का विचारतो कशाला. हे अनुभवी महात्मे वेगळे, आधीच कसरे विराळ जाणे, तत्वनिष्ठ फार वेगळे, साधे फार वेगळे. तसं नाही त्याला. हां चला, विषय संबंधी बोलतो ना मी, त्या विषयाच्या बाजूला तुझे नुकसान होऊ नये. गुरुजीने माझं सांगावं की परमार्थाचं नुकसान भरून निघत नाही, प्रपंचाचे नुकसान भरून निघते. सांगू का तुला गुरुजीचं? गुरु सांगा, या जन्मात वालबाई, पुढच्या जन्मात डुकरी नव्हते, तिला पिलेच होता, माणसाला पिटला. पण जीवनमुक्ती यमपुरी चुकायची ही तर. हो, ते कळी काढत रेग नाही. हरिपाठ बघ, चरण आहे, हरी उच्चारण पाकर जातीला अशी, आणखी त्याचं कळी काढ त्याला पाहत नाही. हरिपाठ चरण ते काढ तिथं नाही. काळ म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत. विचाराच्या दृष्टीने काळ वेगळा आणि भक्ती दृष्टीने काळ वेगळा. यमाचे दूत ही काळ, आणि विचाराच्या दृष्टीने तुझं आयुष्य ही काळ. आणि ह्या काळाने तुझं आयुष्य खाल्लंय. कोणाचे 10 गेले, कोणाचे 5 गेले, कोणाचे 15 गेले, कोणाचे काय केलं त्याला द्रष्टांतीला मावली ना. सर्प दुर्जुळत उभा, सर्पाने बेंडकाला अर्ध खाल्लंय, आणि त्या विषयासक्ती दोषाने ते बिंडके घेऊ नको. बिंडकीच आहे का ते? आणि काय करावं रे, वेळ भेटतील माणसाचं, त्याच्यामुळे सगळं सांगावं लागतं. पण ते असे जीभ लांबलेली असते बेलकणी, आणि त्याच्यावरती माशा बसले ते खातं, आणि मागं आयुष्यात गेले कोणाचं. आणि ही तुमची बोंब आहे. काय तुझं 50 गेले, कोणी 40 गेले, पण प्रपंच दगडा धोंडा पैसे जमा, ही विषय असते, ही बोंब आहे. पण 50 वर्ष आता पण काय केलं कुठे कळत आहे. हो, म्हणून ह्या जन्मवरून रुपये प्रपंच रुपये आरामण्यातून कोण काढेल? श्री गुरु काढेल. ते महात्मा अनुभव असत. आता त्यांना कसा विचारावं, काय बोलावं, ही विचारतो आता. ग्रंथके मंगलाचरण. वेद आणि गुरु ही सगळी मिथ्या आहे का? ग्रंथके मंगलाचरण. संस्कृत ग्रंथ जो मिथ्या आचार्य ने मिथ्या शिष्य को उपदेश किया, ता ग्रंथ को भाषा करीके लिखे है. आता संस्कृत हे शिष्याला उपदेश केला आणि त्याच्यात मंगल त्या ग्रंथात केलं, पण हिंदी भाषामध्ये आता त्या ग्रंथाचं त्या वेदाचं भाषांतर करतो हिंदीमध्ये. जसं ज्ञानेश्वरीचा अर्थ महात्म्याने केला, तसा संस्कृत ग्रंथाचा अर्थही तसं सांगू लागले. संस्कृत ग्रंथ के भाषा करने में मंगल करे है, काहे ते मंगल करने ते जो ग्रंथ की समाप्ति के प्रतिबंधक विघ्न है, तिनका नाश होवे है. म्हणून आता ग्रंथाचं मंगल का करायचं?
परमार्थ मंगल का करायचं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामात मना कार्य जना म्हणजे मंगल करावं लागतं. सकाळी उठल्यावर भगवंताचे नाम घ्यावं आणि कोणत्या कार्याला भगवंत नाम घ्यावं ते निर्विघ्न पाडणं. तसं आता या ग्रंथाचं कोणत्या ग्रंथाचं पूर्ण होण्याकरता निर्विघ्नपणाने मंगल करावं लागतं. म्हणून श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः हे मंगल आहे. विघ्न नाम पाप का है? हा विघ्न नाम पाप का है? हा कळलं. पण विघ्न ना पाप तसा अनुभव सांगता येईल का? सांगतो मी. तो का म्हणे पापिनीचे रोगाच्या रूपे ही पाप आहे. तो का म्हणे पापिनीचे रोगाच्या रूपे. मग विघ्न आहे का नाही? आता माझी सेवा बुडाली का नाही? तेवढं पापाने नाही ते 25 आवर्तनाचा अभिषेक आहे, ध्यान धारणा आहे, वाचन होतं. कुठं ही पापाने असे बोंब होते, कुठं हे पाप कळते. विघ्न नाम पाप का? विघ्न म्हणजे पाप. इथे तुझ्या भजन आड जायचे प्रपंचाचे कोड ही पाप आहे. आडवा डोंगर तो माझा वैरी ही पाप आहे. देहबुद्धी ही चांडाळ ही पाप आहे. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडदारा संकल्प विकल्पाचा मार अनिवार्य ही विघ्न आहे. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडदारा संकल्प विकल्पाचा मार अनिवार्य. देहबुद्धीपाशी सुख नाही आणि मातरची ते जे जाणते त्याची मूर्खता नोंदवा ही पाप आहे. नाखंड सांगा का कळतंय कोणाला आणि सांगताय कोण? कळलं तरी कुठं वाचतंय कोण? काय सांगू तुम्हाला? चला. पापते शुभ कार्य की समाप्ती होवे नाही. म्हणून पापामुळे खरा परमार्थ पूर्ण होत नाही. म्हणून आडवा डोंगर तो माझा वैरी हे प्रपंच रूपी आडवा डोंगर तो माझा वैरी. आगापाई पुंड कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत अशा आडवारा विश्वासले. हे अर्जुना परमार्थाला निघाल्यावर हे सगळं आडवायचे झालं. येते तुझ्या भजनात सांगू तुम्हाला एक थोडं. बिभीषणे बंधू भरते माता निंदू प्रल्हादे जनक. प्रल्हादाने ओढल्याची किंमत नाही केली, परमार्थाला आड आला म्हणून. आणि भरताने कैकेयीची भीड नाही ठेवली का राम माझा अंतर नाही म्हणून कैकेयीला हाकालून दिलं. भरते माता निंद केलं. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. बिभीषणे रावणाचा त्याग केला. परमार्थाला आड आला ना म्हणून जे परमार्थाला आड त्याची किंमत ठेवायची नसती. हा त्याला आध काढला तर ते होत. अपमान नाही करायचा पण आडाला बी किंमत नाही ठेवायची. न मानावा अशा गोष्टी होते. हो का बाप माहीत तुमचं ते जावी ते जर येत असेल ते त्यागाचे झालं. अरे बापाने विष दिलं ना लिपीला इतकी बुद्धिहीन असते. सकोला बांधून टाकलं नवऱ्यानं, जन्याला सोळावर दिलं. तुकोबाराची गाथा बुडवली. काय केलं मग? हे काय पाप. आणि त्याची कदर करायची नसते. पण नाही म्हणजे आता जमत नाही. जमत नाही अधिकार नाही तुझा. मग चला हा अपमान नाही करायचा पण वेळेवर बी आपले विषय सोडायचा नाही. असं ता पाप का मंगल ते नाश होवे हे. म्हणून मंगल केल्यावर पापाचं नाश होतं. का हरि उच्चाराने अनंत अपराश. हो भगवंताचं नाव घेतलं अनंत पाप राशी भीती भीत नाही होतं. आणि पाप या शब्दाचा अर्थ याच्यामुळे दुःख होतं, याच्यामुळे दरिद्रता होती. सांगू का? अगा रोग काय रोगी आवडे दरिद्र दिलं परी भोगूचे आदर्श वस्तू करून. रोगेला रोग आवडतो का? गरिबी माणसाला गरिबी आवडते का? पण भोगूचे आदर्श त्या पापाने भोगात आहे. ही पाप आहे. पाप या शब्दाचा अर्थ देहबुद्धीचा व्यवहार. ठोका बारीक निरकी वेगळं.
शास्त्रबाह्य वागणं पाप, विषयासक्ती पाप, प्रपंचीचे वासना पाप, की ज्याच्यामुळे दुःख होतं, ज्याच्यामुळे जन्ममरण टळत होते. आणि इकडं परमार्थाला जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. मी जन्माला आलो त्याचं माझं फळ सात कोणतं तुम्ही सांभाळलेली संतीन भय निर्शिली खंती. तुम्ही संतीन मला सांभाळतेला. आणि माझी जी भीती आहे, यमाची भीती, व्यवहाराची भीती, विश्वासाची भीती, चोराची ही नाही शिकली. ऐकून तर जा, अधिकार असेल तसं होईल. हे काय हे तर भीत नाही. आमच्या गुरुजी सांगायचं की डॉक्टर पशी रोग चोरून नसतं जमत. डॉक्टर पशी रोग तर सगळं उघडच पडत असतं. तसं ज्ञानोबर तुकोबर डॉक्टरच सूक्ष्म देहाचे. तुझं मनाची किती किंमत त्यानं माहित आहे. तू किती उडी मारतो ते माहित आहे. असं गुरुजी म्हणत होते बोलतं नाही चांगलं रे, पण खरं काय सावळा गोंधळ आहे मध्ये. चला. और जो पाप रहित होवे सो भी म्हणून मंगल कशा करता करायचं, पाप का नाश, आहे ना. औषध कशा करता घ्यायचं, रोग जाणे, त्याचं मंगल करायचं कशा करता. पाप मग तू मंगल किती प्रकार आहेत ते माहित नाही तुला. ते दोन अरे वा, हाय चांगले हुशार आहे रे. मग इथं दिले. है ना. वस्तू निर्देश, नाम निर्देश, है ना. आशीर्वाद, आशीर्वादात्मक मंगल. तुम्ही सांभाळलेली संती भय निर्शिली खंती, तिथे कोणतं मंगल आहे, आशीर्वाद, है ना. आणि विश्वकर्षित मुद्रा जरा सोडून तुझी एक मुद्रा सगळ्यांना म्हणजे गदंतर शिरगुरु आहे. है ना. हे पाप नाहीच झालं. आणि आशीर्वाद तुम्ही सांभाळून देऊ ना. आता कोणतं राहिलं मंगल, वस्तू निर्देश. म्हणजे मी ब्रह्म आहे हे मंगल झालं की अज्ञान तत्कार्याची निवृत्ती झाली. अज्ञान जोपर्यंत आहे, स्वरूपाचे अनवळक आहे, तोपर्यंत पाप जात नाही. गुरूंच्या वाचन का मुठीत गु आहे, वणकीत जरी वास आला शहरात साबून लाव. आता त्याच्या गुण चालवी लागली. मुठीमध्ये गुण वर धू. तसं देहबुद्धी वर परमार्थ करतो. अरे देहबुद्धी गेल्यावर खरा परमार्थ आहे, कर्तव्य बुद्धी गेलो खरा परमार्थ आहे. दोष कोणता जा, देहबुद्धी नाही शिवावी. देह हे साधन आहे. या ते देहीकडे देवाचे भजन, या देहामध्ये जीवनमुक्त होता येतं, या देहामध्ये जन्मन सुखवता येतं, या देहामध्ये अखंड अक्षय सुखाची प्राप्ती होती. याच्याकरता हा निर्णय आहे. असं आहे. पण कुठं कळतं याचं कर्तव्य. आणि जर कळतं झपतं कुठं, सामुग्री नसल्यामुळे. सामुग्री पाहिजे, विवेक, वैराग्य, शब्द, षटक, मुक्तत्व, पुण्याचं साठ्या पाहिजे. पुण्य साठ्या कशाचं काय खूण आहे, ज्याच्या जवळ पुणे त्याचे काय खूण आहे. तुम्ही कुठं अभंग म्हणता पण कळतंय. सांगतो बहुत सुकृताची म्हणून ज्याला विटा आवडतं खरं पुण्यशील. कुठं कळतं अभंग. पुण्याने काय आवडतंय, विठ्ठल देव. पापण काय आवडतंय, प्रपंच. प्रपंच जी आवडते चांडाळ आहेत. बहुत सुकृत जोडी म्हणून मग ज्याला परमार्थ आवडतो ती पुण्यशील, ज्याला प्रपंच आवडतो ती पापी. चला. और जो पाप रहित होवे जो पाप रहित होवे सो भी ग्रंथ के आरंभ में मंगल अवश्य करे. जे पाप रहित व्हायचं त्याने ग्रंथ वाचण्याची, ग्रंथ उघडायच्याची मंगल करायचं. कारण ते शुद्ध होतं ना. वाचणार बी शुद्ध पाहिजे ना. ग्रंथाच्या मंगल केलं, ग्रंथाचं निवृत्तीपणाने ग्रंथ पूर्ण होतो. आणि वाचक आहे त्याने त्या ग्रंथाचा मंगल होतो, त्याच्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून वाचकाने मंगल करायचं आहे का नाही. ग्रंथाने मंगल केलं, ग्रंथाचं पूर्ण व्हावं म्हणून.
काहे ते जो ग्रंथ आरंभ में मंगल नहीं किया होवे तो ग्रंथकर्ता विषय पुरुषन को नास्तिक भ्रांती होय के ग्रंथ में प्रवृत्ती होवे नाही. हा, म्हणून ग्रंथ वाचकांनी सांगणाऱ्यांनी मंगल करावं लागतं. जर मंगल नाही केलं तर त्याच्या बुद्धीत दोष होतो, त्याच्याबद्दल विश्वास होत नाही, त्याच्याबद्दल तर्क येतो. असं कुठे लिहित असतं काय? मोकळ्या माणसाने लिहिलेलं आहे, बामणाने लिहिलंय, बोंब्या बामणाने नाही साधूने लिहिलंय. मंगल कर अगोदर. ग्रंथाच्या आधी तुम्ही मंगल करावं लागतंय वाचकांनी, म्हणजे त्याच्या बुद्धीत पाप नाहीसे होऊन ते ग्रंथ फलीभूत होतो. आणि जर त्याचं मंगल नाही केलं तर नाही झालं. आणि मंगल मग पाया पडायचं, फुल व्हायचं आणि जे ग्रंथ असेल त्या ग्रंथात मंगल करायचं. मग मंगल कोणतं आहे का नाही? श्री गणेश मा, श्री सरस्वती मा, श्री गुरु भेलमा, हे मंगल आहे. किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्न करू सरकार सर्व गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचचाळीस स्मरण नीती वाजून प्रवर्तते. हे मंगल आहे. सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं नाव यावं वाणीमध्ये, मग तो त्याचा दिवस निर्विघ्नपणे सुखाचा जातो. चला कुठे सांगा, किती सांगितलं तर काय. उलट हा वाकडं तिकडं हलके विचार येतात. चला मंगल 3 प्रकार का है. हा आलं ते मंगल 3 प्रकार आहेत. एक वस्तु निर्देश रूप है, पहिलं. दूसरा नमस्कार रूप है और तीसरा आशीर्वाद रूप है. हो, पहिलं भगवंताचं वर्ण सगुणाचं का निर्गुणाचं. सुंदर ध्यान उभी उठेवरी कर्कटेवरी ठेवून हे कोणतं वर्ण? सगुणाचं. हा, पहिलं मंगल आहे. काय नाव ह्याला? त्याचं वस्तू म्हणजे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी त्याचे माझे हरिवृत्ती राहू, हे वस्तू निर्देश मंगल. भगवंत तुम्ही समचरण विटेवर उभं राहिलेले आहेत, शोभदायक आहेत, हे मंगल सगुणाचं. आणि त्याच्या पुढं ओम नमोदे अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेदात्मक हे निर्गुणाचं वर्ण, हे वस्तू निर्देश रूप मंगल. आणि पुढे नमस्कार श्री संतांची या माता चरणावर साष्टांग करीत दंडूट. साधूच्या ठिकाणी साष्टांग दंडूट करावं, देवाच्या पुढे साष्टांग दंडूट करावं. असं सर्व साष्टांग नमस्कार करा. पांडुरंगाला, महादेवाला, कोणत्याही देवाला असं साष्टांग ह्याला नमस्कारात्मक म्हणा. नमस्कारामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत, बीजरूप, अंकुरूप आणि वर्षरूप. बीजरूप म्हणजे संकल्पाने नमस्कार करणं, अंकुरूप म्हणजे वाणीने नमस्कार करणं, आणि वर्षरूप म्हणजे साष्टांग दंडोत घालणं. असे 3 प्रकार आहेत त्या मंगलामध्ये. नमस्कारात्मक मंगलात 3 आहेत. पहिले मनाने संकल्प करायचा बीजरूपी, पुन्हा वाणीने नाव घ्यायचं अंकुरूपी, आणि साष्टांग दंडोत करायचं वर्षरूपी, आणि तेव्हा मग ते आशीर्वाद होतो. चला. और तीसरा आशीर्वाद रूप. बरं, आशीर्वाद द्यावा हा चमत. साधूचा आशीर्वाद मिळावा, साधूचा शाप मिळू नये. साधूचा आशीर्वाद मिळाल्यावर काय आता ते वैभव वेगळं आहे. साधूचा आशीर्वाद मिळाल्यावर काय वेगळं आहे जरा. साधूचा आशीर्वाद मिळाल्यावर वेगळं आहे. त्यांचा आशीर्वाद केव्हा मिळतो? वचनमुडी बोललेले ते त्यांनी सांगितलेले एकही शब्द मिळत मग ती प्रसन्न राहतात. आशीर्वाद मिळतो. आशीर्वाद या शब्दाचा अर्थ फार मोठा वेगळा आहे. सांगतो तुला. काय सांगावं रे गोष्ट. सांगू का? आई वडिलांना आपल्या मुलाचं कल्याण व्हावं वाटतं का झेलखाना जावं वाटतं? आई वडिलांना काय वाटतं? मुलगा खूप चांगला व्हावा, त्याचं जीवन सुखी व्हावं, ही आशीर्वादाची वृत्ती. तसं श्री गुरुचं येतो हिताचा कळवण पडकी ह्याची काळा, ही त्यांच्याजवळ साधूजवळ हीच होती इच्छा असते. अरे हे व्हायला चालला आणि याचं कल्याण व्हायला पाहिजे असं मन पूर्ण प्रांजळ मन त्यांचं झालं ते आशीर्वाद.
तुम्ही सांभाळलेली संती जाऊ. संतांनी सांभाळ करा. आता संत काय करतात, तू असा असा अभ्यास कर, ती सांभाळणे. नवनाथ वाचला ना तू, गोरक्षनाथाला किती वर्ष बसवले तपश्चर्याला, मग त्यांनी तपश्चर्या केले का नाही आशीर्वादामुळे? तसं नाही इथं. त्याने सांगितलं केलं की कामच भागतं. याला गुरुंचा दृष्टांत होता आमचा. आईनं ताट आणून ठेवलेलं गपचिप जेवायचं, पण आईनं ताट आणून जर ठेवलं नाही ह्यात तो विष टाकलं का महामूर्खाचं, तर साधं हित करतील का आणि हित करतील? मग ज्ञानोबा तुकोबारा काय केलं, हित होईल का आणि हित होईल? जेव्हा काय केलं आणि होतं का नाही? जेव्हा काय केलं का आणि हितच होत आहे. साधं काय केलं हितच, जेव्हा हित कळतच नाही. आई महिना होती, आई मजल असा, बायको चुडेला नाही, नवऱ्याचा उद्धार केला शिकित होता. लेख परला बापाचा उद्धार केला. भाऊ तू भाऊ है का नाही, आलरकाचा उद्धार केला का नाही? असे भाऊ असं हे असं झालं. बायको चुडेला, बाईने त्या नवऱ्याचा शिकदेवचा उद्धार केला. नवरा याज्ञवल्की पत्नीचा उद्धार केला, मैत्रीचा. असं आहे. पण ते दोघं अधिकारीचे पाहिजे ना. आता तो पण नाम निर्देश काही कशाचं कशाला मिळत नाही. मग आपलं काहीतरी लोक राहते. चला. सगुण अथवा निर्गुण जो परमात्मा सो वस्तु कहिए है, ताके कीर्तन का नाम वस्तु निर्देश कहिए. सगुण निर्भरता निर्गुणी का विकल्प धरता जीवन. हो, सगुणाची भक्ती करावी. सगुणाची भक्ती कशी करायची काय सांगू तुला, सांगतो झालं. नवे हा महिमा सामान्य संताचा, नवे हा महिमा सामान्य संता. नैवेद्य आरतीचा मूर्ती देवी नामदेव रायाचं जेवण केलं होतं, ताट घेऊन गेलं, ही भक्ती. भगवंताला प्रगट व्हावं लागलं. आम्हाला एक दुसऱ्या आठवड एक संतामणी होती, गावडे महाराजांच्या शाखाची संतामणी अधिकारी, एक महात्मा सकाळी आनंद महाराजांचे गुरु आणि गुरुच्या आयुष्य यात्रा होते. संतामणी मागे राहिल्या आणि त्यांनी ताट भरावं आणि ताट भरून बाहेर या महाराज, गुरु महाराज या जेवा जेव्हा ते ताट मोकळं होत होतं. पण अवस्था काय, त्या आईसाहेबांची मातोश्रीची अवस्था एवढी विधयमुक्त होत्या. त्यांचं कवित्व तर शंकर महाराज त्यांना शबरीची उपमा दिली. शांताबाई कोळीची बाई आपल्या कथा बोलायचं, तो महात्मा होता. पण श्री गुरुला जेवायला लागत होतं दररोज. स्वयंपाक केला, ताट भरलं की बाहेर जायचं आणि हात मारायचं, या गुरु महाराज या, चला जेवण करा. महाराज आलीच पाहिजे, जेवण केलंच पाहिजे. आता काही गोष्टी या कलियुगातल्या तर घरच्या रानात मोती कसे गवत असतील, त्याला समुद्राला जावं लागतं, तेव्हा मोती मिळत असतं. तेव्हा घरच्या रानात मोती मिळायचं, मग बुडून जाताना मरतात झालं. तसं नाही ते. म्हणून आशीर्वाद सगुणाची भक्ती करावी. आणि सगुणाची भक्ती इतकी करावी की ते सगुण परमात्मा प्रगट व्हावे. आता आम्ही सांगतो, पण आमच्या स्वप्नात महाराज येत नाहीत. चला. आणि निर्गुणामध्ये स्वरूपानंदामध्ये राहणं म्हणजे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडची सेवा करा त्याची. स्वतःचं स्वरूपानंद भोगणं म्हणजेच आत्माची सेवा करणं. आणि सगुण परमात्म्याला जीव घालणं म्हणजेच भक्ती करणं शेवट. आता महाराज हे दोन निदान मग असं करा, त्या देवाच्या मूर्ती पूजा तरी करा, ते एक सगुण भक्ती होती. काय करावं आता, प्रतिमा बुद्धी प्रथम पूजे स्वरूप बुद्धी, स्थूल बुद्धी लावायची, खरी बुद्धी पराबुद्धी, मानसिक पूजा सगळ्यात श्रेष्ठ. मानसिक पूजा सगळ्यात श्रेष्ठ. मनाने भगवंताची धारणा करावी, मनाने भगवंताला आंघोळ घालावी, मनाने भगवंताला आंघोळ घालताना मनाने पोषक चढवावं, त्यानंतर मनाने त्यांचा गंध अक्षय राहावं, नंतर त्यांचे फुलं वगैरे व्हावं, नंतर त्यांना जीव घालावं मनाने,
म्हणून मानसिक पूजा सगळ्यात श्रेष्ठ आहे भक्तीच्या दृष्टीने. आता मन एकीकडे पूजा देवाला फुलं होतं म्हणाला होतं चहा झालं का नाही काय हे तुझं शेवायचं काय त्याला वस्तुनिर्देशाचा विषय चालू आहे ना. हाँ अपना अथवा शिष्यन का जो वांछित वस्तु ताके प्रार्थना का नाम आशीर्वाद रूप मंगल कहिए है. सांगू का बाळ तुला गुरु शिष्यनाचं फार वाईट आहे. आमच्या गुरुजींनी सांगा एक दृष्टांत. आमच्या गुरुंचे दृष्टा व्यवहाराचं लग्न करणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. ते कसं सांगतो गुरुजींनी सांगावं की पत्नीला ऊन माहिती होऊ देऊ नये तो मालक. पत्नीनं मालकाला येसच आणून दिलं पाहिजे. आता चालूच न पाहिजे शिजवलंच नातं. रामप्रभूची सीतामाता अरण्यात होते पण प्रभूच्या नावाचं चिंतन असल्यामुळे येस प्रभूला येत होतं आणि प्रभूंनी त्याच्या वनवासाचा परिहार केला अधर्माचा नाश केला. आणि ही जोडी अशी असते. हे काय सोपायचं काय पण आता हे जास्त करायचं. आमच्या गुरु आताच्या पोरी मूर्ख पोरे मूर्ख बनायचं. लोक मूर्ख आहेत. याला यशाची गरज नाही शिलाई आपल्या वागणुकीची गरज नाही. काय येतं आता चला एक होऊन गेलो. एक शब्द धुंडा महाराज जगन्नाथाचे गुरुची गुरु वडील. आता ह्या वेळेस पती पत्नी महाराजांचं आयुष्य संपलं. गंभीर नव्हता सेवक आणि अगोदर जेव घालायचं महाराजांनंतर आई साहेबाकडे जायचं जेवायला घेऊन. त्याने जेवण ताट घेतलं गंभीरने महाराज तर महाराजांचं आयुष्य संपलं. प्राण उत्क्रमण झालं. आले घरी त्यांच्या आई मंडळीकडे गेले पत्नीकडे. अरे म्हणजे गंभीर ते जेवले का कुठे सांगता यायला अरे ते जेवले का काय सांगा. अरे जेवले का ते म्हणजे नाही ते गेले म्हणजे मी तरी कसा त्याच वेळेस त्यांनी देह ठेवला. आत्ताच्या ह्या काळाचं नातं हे जगन्नाथाच्या गुरुच्या वडिलाची गोष्ट. पण सूर्य एकच असतो सगळे सूर्य नसतात. तेव्हा हे तसे आहेत म्हणून आपलं जीवन सुखाचं आहे. एका क्षणात दोघांनी एकाच जागेत दोघांचं दहन केलं. काय दोघांचं एकत्र असेल असं त्याचा अर्थ आहे. चला हे कसं करत सांगितलंय गुरु शिष्यनाचं असं असतं म्हणून. ही कथा नाही हे ऐकायचं नाही. शिष्याचा उद्धार केलाच पाहिजे आणि त्याच्याकरता प्रार्थना श्री गुरुला करावं लागेल. आणखी एक उदाहरण सांगतो. रामप्रभूला यश येण्याकरता वशिष्ठांनी टांगून घेतलं होतं. जेव्हा विजय झाला तेव्हा वशिष्ठांची सुटली तिथे. म्हणून जर तुमची खरी निष्ठा असली तर तुमच्या गुरु भगवंताकडे प्रार्थना करत असतो. तेव्हा जर अधिकार असला तरी त्या श्रीगुरूकडून उद्धार होतो. जर श्रीगुरूकडून उद्धार होईना जर त्यांना वाटलं ह्याच्यात ते श्रीगुरू भगवंताकडे प्रार्थना करतात की हे भगवान यांचं काम पूर्ण कर. असे गुरु शिष्याचं नातं आहे. आता कसं आपापलं मनाला विचारावं खरं खोटं. चला सो अपने वांछित का प्रार्थन चतुर्थ दोहे में स्पष्ट है. आणि श्री गुरु शिष्याच्या कल्याणाकरता भगवंताकडे प्रार्थना करतात जप करतात अनुष्ठान करतात त्यांचे नाना प्रकारची विनंती करतात आणि ह्याचा उद्धार हो त्याचा उद्धार करा असं भगवंताला प्रार्थना करतात. श्री गुरु हे आशीर्वाद असतो. तुमच्या विषयी श्री गुरुने भगवंताकडे प्रार्थना करणं. मग आता तुम्ही किती एकरूप झाला असतात. तुमचं स्मरण होत नाही गुरुला केवढे अधिकारी असतात. तसं नाही इथं मग ऐकून जा विषय निकाला म्हणून.
शिष्य के इष्ट का प्रार्थन पंचम दोहे में स्पष्ट है। आणि शिष्याची इच्छा पूर्ण होणं करता त्याच्या प्रार्थना गुरुने 5व्या दोहामध्ये केलेली आहे. गणेश और देवी को ईश्वरता पुराण में प्रसिद्ध है। आणि कोण्या देवाची शक्ती आली गणेश. आता देवा तोचे गणेश त्याला प्रार्थना गणपतीला किंवा आता वाघविलासनी ती सरस्वतीला, या दोन्हीला प्रार्थना करतात श्री गुरु. आणि हे दोघं एक विद्यादाता आहेत, एक विघ्ननाशक आहेत, म्हणून ह्या दोघांची प्रार्थना करतात श्री गुरु शिष्याचा उद्धार व्हावा म्हणून. याते अनीश्वर का चिंतन नहीं और पुराण में गणेश का जो जन्म है तो जीव की न्यायी कर्म का फल नहीं. आता गणपतीचा जो जन्म आहे ती जीवासारखा नाही, ते अवतार कार्य आहे. किंतु रामकृष्णादिकन की न्यायी भक्तजन के अनुग्रह वास्ते परमात्मा का ही आविर्भाव होवे है. म्हणून मुक्त होण्याकरता जेव्हा ते भगवंत असं प्रगट झाले झालं गणपतीच्या रूपाने. यह व्यास भगवान का परम अभिप्राय है. हे व्यास भगवंतांनी सांगितले सगळे श्रेष्ठ अधिकारी व्यासाने. म्हणून व्यासाचा मार्ग घेत व्यासाने सांगितले त्या मार्गाने चालावं लागतं. भाष्यकाराचं वाट पुसो शंकराचार्यांनी जे काही मार्ग दाखवले त्या मार्गाने चालत असतात. पण का आता या स्थान में यह रहस्य है, परमार्थ दृष्टि से जीव भी परमात्मा से भिन्न नहीं, परंतु जन्म मरणाधिक बंध का आत्मा विषय जो अध्यास सो जीव का जीवपणा है. किती गोष्ट सांगितलं. जीव परमात्मा रूप आहे हे बरोबर आहे, पण स्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाच्या ठिकाणी जन्ममरणाचा अध्यास आहे. जन्ममरण वाटत नाही आपल्याला. तुम्ही जन्ममरण रहित आहेत, पण जन्ममरण वाटत नाही ना अज्ञानाचं कार्य. अज्ञानामुळे तुम्हाला जन्ममरण वाटतंय. हे आहे स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे मी जन्मतो मी मरतो वाटतोय. आणि ह्याच्यातून नाहीचं करण्याकरता श्री गुरुची गरज आहे. देव नाही करू शकत. देव जर करत असतं नामदेव राहायला पाटील नसतं विश्वक्षेत्रकडे. सो आणि जर देव करत तर देवाला गुरुपद व्हावं लागतं. मग गुरुपद मिळवं मग ते देवही करू शकतो. माझ्या विठोबाचा आपणच देव, मग ते अधिकाऱ्यावर आहे. सो जन्मादिक बंध गणेशादिकन को आत्मा में प्रतीत होवे नहीं. म्हणून गणेशादिक असणारे देव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणाची किंवा बंधनाची त्याला परिस्थिती नाही, अनुभव नाही. याते जीव नाही. म्हणून ते जीव नाही. आणि ज्याला जन्ममरणाची प्रतीची, ज्याला अज्ञानाची प्रतीची ते जीव आहे. ज्याला स्वस्वरूपाची ओळख नाही तो जीव आहे. ज्याला सुख दुःखाचा भोग होतो, ज्याला जन्ममरणाची प्रतीची तो जीव आहे. इस रीति से गणेशादिकन को ईश्वरता है. म्हणजे अशा रीतीने त्याला स्वरूपाचं आवरण नसल्यामुळे त्या गणेशाला ईश्वर पद आलेलं आहे. याते ग्रंथ के आरंभ में तिनका चिंतन योग्य है. म्हणून ग्रंथाच्या अगोदर त्याचं म्हणजे गणपतीचं सरस्वती चिंतन करणं योग्य आहे. नाना रूप ईश्वर का जो कथन है सो सर्व को ईश्वरता द्योतन करने वास्ते है. काय जांभळ्याची शरीराला नाना रूप ईश्वर का जो कथन है सो सर्व को ईश्वरता द्योतन करने वास्ते है. ईश्वराच्या ठिकाणी अनेक पणाने कोणी महादेव, कोणी विष्णू, कोणी इंद्र, कोणी ब्रह्मदेव, कोणी सूर्य असं नाणतो ईश्वराच्या ठिकाणी. त्याच्या भक्तीची दृष्टी पण ईश्वर एक आहे. कोणत्यावर पण केलं तर त्या देवताला अज्ञान नाही. और ईश्वर भक्ति और गुरु भक्ति विद्या की प्राप्ति का मुख्य साधन है. म्हणून ह्या जन्मरूपी पार पडण्याकरता ईश्वरची भक्ती करा किंवा गुरुची भक्ती करा. इस अर्थ को भी द्योतन करने वास्ते है. आणि हे अर्थ सांभाळण्याकरता विस्तार केला. म्हणून गुरुची सेवा कधी विसरू नये, देवाची सेवा कधी विसरू नये, तरच हे काम होत आहे, तरच खरं सुख मिळतं, खरंच जन्मावरून चुकतं, खरंच माणसाच्या कर्तव्याची फलीभूत अवस्था आहे. अथ निर्गुण वस्तु निर्देश रूप पुंडली
निर्गुणाचं वर्णाचं सगुणाचं झालं आता निर्गुण हे गुरु शिष्याचं असं रीत असते वागणुकीची. आता विद्यार्थी आहेत म्हणजे गुरुंचा विद्वानाचा विद्यार्थी, कलावंताचा कलावंत आहे ना. सद्गुरूंचा सदशिष्य, सदशिष्य गोरक्षाने वचिंदर, जालिंदर आणि कानिफनाथ, मैनावती आणि गोपीचंद हे खरं शिष्य. तसं दादा आहे गुरुजी. आता आपले गुरु शिष्य रुढी आता चाललेले झालं गुरु करतो म्हणून काय सांगू.